राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाकडे। निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का। शरद पवार गटाकडनं पक्षासाठी नवं नाव, चिन्हाचाही विचार सुरू। शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद पवार स्वाभिमानी पक्ष या नावांची चाचपणी। शरद पवार यांच्या गटाकडनं नव्या पक्षचिन्हाची निश्चिती। नवं चिन्ह सर्वसामान्य जनतेच्या आयुष्याशी संबंधित असण्याची शक्यता। आज दुपारपर्यंत चिन्ह निवडणूक आयोगाला सादर करणार। निवडणूक आयोगाचा निर्णय विनम्रपणे स्वीकारतो, तर निकालानं जबाबदारी आणखी वाढली। अजित पवार यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयापाठीमागे अदृश्य शक्तीचा हात। सुप्रिया सुळेंची टीका। जे शिवसेनेसोबत केलं तेच आमच्या बाबतीतही केलं। आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची भूमिका। मनसेचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संभाजीराजे छत्रपती गेल्या 5 दिवसांपासून नॉट रिचेबल। 3 जानेवारीपासून नियोजित जिल्हा दौरेही अचानक रद्द, तर संभाजीराजे गगनबावडा इथल्या फार्म हाऊसवरती असल्याची माहिती। हातकणंगलेमध्ये लोकसभेसाठी महाविकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता कमी। राजू शेट्टींनाच महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देण्याचा अंदाज। रत्नागिरीवरून मुंबईला येणारी खासगी बस महाडजवळच्या सावित्री पुलाजवळ पेटली। विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे 19 प्रवाशांसह 22 जण बचावले। आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींचं संबोधन। राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देणार। काँग्रेससह सर्वच विरोधकांवरती निशाणा साधण्याची शक्यता। ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयात आजही सुनावणी। सकाळी 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात। लोकांच्या आरोग्यापुढे प्रकल्प बंद करण्याची वेळ आली तरी मागे पुढे पाहणार नाही। हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट इशारा। प्रकल्पांमुळे मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्याप्रकरणी सुनावणी। भारताची अंडर-19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक। भारताची यजमान दक्षिण आफ्रिकेवरती 2 विकेट्सनं मात। बीडचा सचिन धस आणि उदय सहारनची 171 धावांची भागीदारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।